विचारसरणीच्या खाणीतून सद्गुणाचे पैलू पाडत असलेले आणि आपल्याला त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्वातून दर्शन घडवून आणणारे आणि त्यांच्या उमद्या व्यक्तिमत्वाचे दर्शन देणारे असे आजचे सन्मान्य मान्यवर, सन्मान्य परीक्षक, प्रेक्षक आणि माझ्या सर्वच विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आज मी आपल्या समोर पुरुष प्रधान समाज व्यवस्था या विषयावर माझे 2 शब्द बोलणार आहे, जे तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. पुरुष प्रधान समाज व्यवस्था खरं तर ही अनेक शतकापासून प्रचलित असलेली एक अशी समाज व्यवस्था आहे आणि पुरुष प्रधान समाज व्यवस्था म्हटलं की आपल्या मनात येतं म्हणजे पुरुषांना प्रभावशाली आणि असे प्रमुख घटक मानलं जातं. त्याच्या मतांना, त्याच्या निर्णयांना, त्याच्या विचारांना प्राधान्य दिले जाते. आणि इतिहासात जर आपण खूप मागे गेलो आणि इतिहासात जर आपण पाहिलं तर पूर्वी आणि आजही स्त्रियांना मात्र कमी लेखलं जातं आणि स्त्रियांचा दर्जा हा खूपच खालावलेला आणि खूप कमी आहे. अगदी रावणाने सीतेचे अपहरण केले, परंतु तरी सुद्धा सीता मातेला अग्निपरीक्षा द्यावीच लागली हे रामाने सांगितल्यामुळे. अहो, याशिवाय आज आपण पाहतोय की स्त्रियांना ही पूर्वीच्या काळात शिक्षणाची मुभा नव्हती, परंतु तरी सुद्धा त्या काळात पुरुषांना मात्र उच्च शिक्षण दिले जायचे, ज्यामुळे आजही आपल्याला घराघरात मानसिक त्रास, घरगुती शोषण आणि घरगुती हिंसाचार असे प्रकार पाहायला मिळतात. आणि मग हे कुठेतरी आपल्याला थांबवायचे असतील तर आपल्याला स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान संधी द्याव्या लागतील. इथं जास्तीत जास्त मुली बसलेल्या आहेत. तुम्हा सर्व मुलींना माझा प्रश्न आहे, मला एक सांगा, स्त्री समाजात कुठेही कमी नाही. मला एक सांगा, 10वीचा निकाल लागू द्या, कोण पुढे? मुलीच पुढे. बोला, 12वीचा निकाल लागू द्या, कोण पुढे? मुलीच पुढे. एमपीएससी, यूपीएससी सारख्या मोठ्या मोठ्या परीक्षांचा निकाल लागू द्या, कोण पुढे? मुलीच पुढे. आणि हे बोलायला सुद्धा मॅडम मुलीच पुढे, एवढ्या मुली पुढे आलेल्या आहेत आणि तरी सुद्धा स्त्रियांना कमी लेखलं जातं. आता इथल्या बहुतांश मुलांना राग सुद्धा आला असेल. हे बघा, राग येण्याचं असं काहीच कारण नाही, कारण मुली कितीही हुशार असल्या तरी पुढे जाऊन ते तुम्हालाच मिळणार. त्यामुळे टेन्शन येण्याचं असं काहीच कारण नाही. हे बघा, पण त्या जर तुम्हाला मिळायच्या असतील तर त्यासाठी पहिले तुम्हाला तुमच्या करिअरकडे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. नाहीतर आतापर्यंत चॉईस ही तुमच्या हातात होती, नंतर मुलींच्या हातात जाईल. मग काय 5-6 मुली येतील, एखादी कुठेतरी कलेक्टर, एखादी मंत्री, एखादी म्हणाल चल जरा नाशिकला जाऊन येते, म्हणेल का अगं 1 महिना झालाय, मुलाचे वडील म्हणताय मुलगा बघून जा, अगं मुलगा बघून जा. मग त्या 2-3 मैत्रिणी येणार, मस्त आलिशान गाडीतून खाली उतरणार. तुमचा भाऊ कुठेतरी दारात रांगोळी काढत असणार, तुम्ही जाणार, मस्त सोफ्यावर पायावर पाय ठेवून बसणार आणि मुलगा हळद चहा पोहे घेऊन येणार आणि तुम्ही त्याला डोळ्यात डोळे घालून विचारणार, का रे स्वयंपाक जमतं? हळूच म्हणणार हो. आणि एकदा का मग तिने होकार दिला की मग कुठे तुमची गाडी ही पुढे जाणार. मुलांना एक सांगतो खरं की मुलांपेक्षा मुलीचं स्थान हे नेहमीच उच्च असणार आहे. मला एक सांगा, घरात वंशाचा दिवा म्हणून मुलगाच का? वंशाची पंथी पण तर चालेल, ती सुद्धा तेच प्रकार द्यायचं काम करते. बरं एक सांगा की घरात चूल सगळ्यात चांगली कोण पेटवतं, मुलगा की मुलगी? मुलगी. मग सीतेला आग लावायला मुलगाच कशाला? मला वाटतं हे विचार करायची वेळ आलेली आहे आणि हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. अहो, स्त्रियांना कधी नाईट ड्युटी असेल तर असा विचार केला जातो की असं कोणतं महत्त्वाचं काम आलं जे नाईट ड्युटी आणि नाईटलाच करावं लागेल. पण जर पुरुषांना हे काम असलं तर असा विचार केला जातो की अरे बापरे किती काम करावे लागते, असा विचार केला जातो. पण हीच तर आहे का आपली पुरुष प्रधान समाज व्यवस्था? कारण का आज महिला कुठेही कमी नाही, तर कोणत्याही क्षेत्रात आपल्या सक्षमीकरण दाखवून आपल्या कर्तृत्वाने पुढे येत असतात. परंतु तरी सुद्धा जेव्हा वेळ प्रमोशनची येते तेव्हा मात्र त्यांना नाकारलं जातं, का तर त्यांना हे काम पेलवणार नाही असा विचार केला जातो. परंतु असं नाही. आज वायुदल, हवाई दल, लष्कर दल, प्रशासकीय अधिकारी, इंजिनियर, डॉक्टर या महिलाच आहे आणि ते आपलं काम हे उत्तम रीतीने पार पाडत आहे. खरं तर एवढी स्त्री ही पुढे गेली आहे, परंतु तरी सुद्धा ही स्त्री समाजात सुरक्षित नाही. याचंच उदाहरण कोलकात्याची रेप मर्डर केस डॉक्टर मौमिता देवनाथ यांच्यावर झालेला हा प्रकार आणि बदलापूरच्या शालेय मुलींचे प्रकार हे अख्ख्या जगाला विचारात टाकणारे आहे. आणि मी सर्व पुरुष प्रधान संस्कृतीला सांगणे की तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला, समाज आपोआप बदलेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतोय. जय हिंद.